का बागायतदारांनो, तर आपण या ठिकाणं जे काही ॲमिनो बेस किंवा ह्युमिक बेस प्रॉडक्ट वापरतो त्यावेळेस आपल्या सॉईल स्ट्रक्चरवरती अशा पद्धतीनं जे पॅक होतं आहे किंवा माती ज्याशी ही होते खराब बनत चाललेली आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे जे असं कडकपणा येतो जमिनीला त्याचं कारण ते आहे. त्यामुळे शक्यतो पिकाच्या गरजेनुसारच वापरलेलं कधी पण चांगलं राहील सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही जी माती आहे, सुक्की माती जरी असेल तरी इथं ओलं झालेलं आहे पहा, ह्या मातीमध्ये जो डिफरन्स आहे असा जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे, सॉईल स्ट्रक्चर हे थोडंसं असं एकदम लूज असं मऊ राहतं पहा. चहा पावडर कशी असते आपली त्या पद्धतीने असे मातीचे कण असे सुट्टे असावेत. आणि हिथं जर तुम्ही असं उकरून बघितलं किंवा असं घेतलं तर असं हे माती अशी चिकट बनते सगळ्यात महत्त्वाचं. तर हे होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत आपण सॉईल स्ट्रक्चरवरती काम करत नाही सॉईलच्या कंडिशननुसार, तोपर्यंत आपल्याला आपली पिकं ही ग्रोथमध्ये येणार नाही आहेत, नंतर दिलेलं न्यूट्रिशन आपलं टेकिंग होणार नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जमिनीचं स्ट्रक्चर जर असं पॅक झालं, उदाहरणार्थ काय नदी आहे किंवा ओढे वगैरे असतात पहा, नंतरनं जे शहरातल्या ओढे किंवा नद्या आहेत तर त्यामध्ये जो असा पॅकपणा येतो, लेअर जमा होतात त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे वगैरे, तर त्याने काय होतं जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं पाणी पातळी आपली ही असंतुलित बनते, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं त्याच प्रकारचं नदीपात्रामध्ये जसं प्रॉब्लेम निर्माण होतात की पाणी कमी प्रमाणात मुरणं किंवा बाकीचं काही स्टोरेज कॅपॅसिटी कमी होत जाणं, तसंच जमिनीच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम आहे. अनावश्यक गोष्टी किंवा अनावश्यक निविष्ठा जर वापरल्या तर त्याचा पण होतो. कारण त्यानंतर काय होतं जमिनीमध्ये हार्डनेसपणा येतो, सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपण तवा येणं म्हणतो किंवा कडकपणा जो वाढतो. त्यामुळं रूट ग्रोथ आपल्याला चांगली मिळत नाही. आपण फॉस्फरिक ॲसिड पण वापरतो, त्यामुळं आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी असतात तर फॉस्फरिक ॲसिडमध्ये काय होतं जमिनीमधील असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे पिकांना उपयुक्त असतात तर त्यांची पातळी किंवा त्यांची लेवलसुद्धा कमी होते. नंतरनं मातीला एक पूर्वी जसा ॲक्टिनोमायसिसमुळं एक सुगंध यायचा पाऊस झाल्यानंतर तसा तो आता येत नाही आहे. कारण की ते आपल्याला जे मायक्रोबल बॅक्टेरिया ज्या आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. त्याचा परिणाम पिकाच्या उगवण क्षमतेवरती, वाढीवरती आणि न्यूट्रिशन अपटेकिंग करून देण्यामध्ये ज्या काही बॅक्टेरिया असतात पिकांना उपयुक्त त्यांची संख्या जर दिवसेंदिवस कमी होत गेली तर जमिनींची अणुउत्पादकता होण्याची कारणं हे असे आहेत की आपण अनावश्यक पिकांना देणारी खतं, अनावश्यक असणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा देतो त्यावेळेस जमिनीचं आरोग्य हे दिवसेंदिवस खराब होतं आहे. परिणामी आपले उत्पादन खर्च एकरी हे वाढतात. तर त्यासाठी पिकांच्या गरजेनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार आणि क्लायमेटिक चेंजेस होत आहेत त्या पद्धतीने आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं आणि अनावश्यक खर्च पिकांमधले टाळले तर एकरी उत्पादन खर्च आपले निश्चित कमी होऊ शकतात. आणि जमिनीचं आरोग्य सुस्थितीत राहिलं, जमीन जर बलवान असेल किंवा म्हणजे जमिनीतील जी असणारी सगळ्यात महत्त्वाची न्यूट्रिशन अपटेकिंगची कॅपॅसिटी ही स्टेबल राहते, पिकं चांगल्या पद्धतीने ती न्यूट्रिशन घेऊ शकतात. अन्यथा न्यूट्रिशन आपल्या जमिनीत स्टोरेज राहतात, आपण न्यूट्रिशन खर्च करतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं ती पिकांना उपलब्ध न झाल्यामुळं आपल्या पिकांची वाढ ही कमी राहते आणि अपेक्षित उत्पन्न हे आपल्याला मिळत नाही. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.